ए ब्रह्मचारी, जरा चहा पाणी काहीतरी बघा आमच्यासाठी. ब्रह्मचारी. अरे काय पाहतो नाही मी, दृष्टांत वगैरे झाला की काय? म्हणजे मी ऑफिस मधून घरी आलो आणि लगेच तुम्ही चहा घेऊन आला. मस्करी करतोयस ना? नाही का? कसं आहे महेंद्र, तू एरवी ऑफिस मध्ये फक्त जायचास आणि परत यायचास. हल्ली दमून येतोस ना. शिवाय बायको म्हणून माझी काहीतरी जबाबदारी आहे की नाही? हो तर आहे तर. नाही पण आज जरा जास्तीच दमलोय मी. काय आता हे जे प्रोजेक्ट आहे ना, त्याचं टेंडर भरायची तारीख जवळ यायला लागले. कुठलं गव्हर्नमेंटचं टेंडर? आणि त्यामध्ये तुझे बाबा माझे मुख्य स्पर्धक आहेत. अर्थात तुझ्या बाबांपुढे मला काय किंमत म्हणा. हा पण मी पण ठरवलंय, आईने माझ्यावर जो विश्वास टाकलाय ना, तो सार्थकी लावायचाच. महेंद्र, बाबांची मनस्थिती ठीक नाहीये. मला वाटत नाही ते इंटरेस्टेड असतील. तसं असेल तर मग सोन्याहून पिवळा. एनिवे, माझ्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत. थँक्यू. सिद्धार्थ, एवढ्या रात्री? गार्गी, तू असं का वागलीस? तुझ्या माझ्यामध्ये असलेला शेवटचा दुवा देखील तू इतक्या सहजपणे तोडलास? आपल्या नात्याला बहुतेक तुटण्याचा शाप असावा. मी तुला जा म्हटलं आणि तू लगेच गेलीस. मी का सोडून जाऊ असा साधा प्रश्न देखील तुला विचारावा असं वाटलं नाही का? अरे, मी तुला सोडून कुठे आले? मी तर फक्त चॅनल सोडलंय. गार्गी, खूप दिवस झाले मी तुला बघितलं देखील नाहीये. त्याचा मला खूप त्रास होतोय. खरं म्हणजे ज्या क्षणी मी तुझ्या सोबत असायला पाहिजे, तुझी काळजी घेतली पाहिजे, त्याच वेळेला मी तुला दूर केलं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. सिद्धार्थ, तू सॉरी नको रे म्हणूस. तू सॉरी म्हणालास तर मला जास्त त्रास होईल. आणि तुझी काहीच चूक नाहीये ना. खरं म्हणजे मी खूप काही करू शकलो असतो गार्गी, पण माझ्याच मनात नव्हतं की तू इथे राहावंस. आता तरी निदान चॅनलला तुझी खरी किंमत कळेल. चॅनलचं जाऊ दे रे. तुला फक्त माझी किंमत कळली तर मला बरं वाटेल. आय लव्ह यू गार्गी. पहिल्यांदा प्रपोज केल्यासारखं काय म्हणतोयस? उद्या लंच साठी भेटायचं? हो, उद्या दुपारी येते मी ऑफिसला. ओके, बाय. बाय. एक मिनिट. एकटेपणा माझ्याबरोबर शेअर केल्याबद्दल थँक्स. यू आर वेलकम. बाय. गुड नाईट.
सिद्धार्थ माझ्यापासून दूर चाललाय, मला ते जाणवतंय. मग मग तरीही मी का गप्प आहे? का माझंच मन मानायला तयार नाही की आपल्याच नवऱ्याचं मूल एका भलत्याच बाईच्या पोटात वाढतंय? उद्या त्या मुलाचा जन्म होईल. सिद्धार्थ आनंद हे नाव लावून ते मूल कधी ना कधी माझ्यासमोर येईलच ना. नाही नाही, इतक्या सहजपणे मी सिद्धार्थला नाही जाऊ देणार. निदान निदान पियूसाठी तरी नाही. एवढं सगळं होऊनही आईने मनाचा केवढा मोठेपणा दाखवला. अनु, या ज्या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत ना, त्याचं मला खरंच खूप आश्चर्य वाटतंय. पण नाही, विश्वास नाही बसत आहे माझा अजून. अरे नयनताई घरातली मोठी सून असूनही आईने घराच्या चाव्या माझ्याकडे सोपवल्या. मी तुला म्हटलं होतं ना, शेवटी आई तुझा सून म्हणून स्वीकार करेलच. वीरेन, आदितीताई आपल्याला माफ करेल का रे? त्याबद्दल मी तुला काहीच सांगू शकणार नाही. पण तरी सुद्धा तू स्वतःहून नको जाऊस तिच्याशी बोलायला. तीच येईल एक दिवस. आता तिला लग्न होऊन इतके दिवस झाले, ते आमच्या घरी आहे, पण अजूनही तिच्या स्वभावाचा काही अंदाज आलेला नाहीये मला. मी खूप आनंदात आहे आणि एक दिवस आदितीताई माझी सगळ्यात जवळची मैत्रीण असेल. अनु, कसं सांगू तुला? हे बघ, तुला हे जे काय वाटतंय ना, तेवढं सगळं सोपं नाहीये. कारण थोड्याच दिवसात मी सुद्धा बॉर्डरवर जाणार. पण हे तुला आत्ता सांगून मला तुझ्या आनंदावर विरजण घालायचं नाहीये. हाँ बोल आदिति. एवढ्या रात्री कोणाचा फोन होता?
नशिबाचा. कसला विचार करतोयस? नाही नाही, काही नाही. खोटं बोलू नकोस, कारण तो खोटेपणा तुझ्या डोळ्यात दिसतो. अनु, मी गेल्या काही दिवसापासून खूप विचार करतोय, तुला सांगीन म्हणतोय, पण आज आता विषय निघाला तर सांगतोच. पण मला अजून खरंच कळत नाहीये की तू कशी रिॲक्ट होशील यावर. खरंच सांगून टाक, कारण तुझा दुरावा सोडून दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला सामोरी जायला तयार आहे मी. तू माझ्या सोबत असलास ना की माझं नशीब जरी माझ्या विरोधात गेलं तरी काही फिकीर नाही. बोल. अनु, येत्या काही दिवसातच मला ड्युटी जॉईन करायची आहे, त्याची ऑर्डर आली आहे. काय? हो. म्हणजे अनु, हे सगळं मी तुला खूप पूर्वीच सांगणार होतो, पण इथे आपल्या घरात या सगळ्या गोष्टी अशा घडल्या की मला सांगायला वेळच मिळाला नाही. कधी जाणार आहेस? आठवड्याभरात कधीही. हे पण तू काळजी करू नकोस. जम्मूला गेल्या गेल्या मी फॅमिली अकोमोडेशनसाठी ॲप्लिकेशन करीन आणि तुला ताबडतोब बोलवून घेईन. मी कशाला काळजी करू? एका सैनिकाची बायको आहे मी. हां, दुसरं काही कारण असतं तर ठीक, पण या दुराव्याची तयारी मी कधीच केली होती. अनु, ह्या अशा सगळ्या परिस्थितीत तुला एकटीला इथे टाकून जाणं माझ्या इतकं जीवावर आलंय आत्ता. काळजी करू नकोस, पण मला तुझ्याबरोबर तिथे राहायला आवडेल. अनु, तुला खरंच सांगतो, गेल्या 4 वर्षात पहिल्यांदाच मला ड्युटी जॉईन करताना असं जीवावर आलंय. एरवी मला सुट्टीचाच कंटाळा यायचा. तू खरंच माझी काळजी करू नकोस. तुझा तिथून निरोप यायच्या आत घरातल्या सगळ्यांना आपलंसं करून घेते की नाही ते बघच. अनु, असंच घडू देत. पण तुला माहिती नाहीये, इतक्या वर्षात आम्हीच आमचे एकमेकांना कळलो नाही आहोत. तीच मनं आणि माणसं एकत्रित आणायची आहेत मला, आणि मी आणणारच. अण्णा, प्रसाद. हरिओम हरिओम हरिओम. अनुपमा, तू रोज न चुकता देवाची पूजा करतेस. ईश्वर तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो. तुमचा आशीर्वाद असेल तर नक्कीच. अण्णा, हे काय करताय? काय नाही का, बटन तुटलं होतं सदऱ्याचं, लावतोय जरा. कुणी पाहिलं तर? म्हणजे काय, पाहू दे की, त्यात काय होतं. स्वतःची कामं करण्यात कसली आले लाज. तुला सांगतो, मुघल साम्राज्याचा सम्राट औरंगजेब सुद्धा स्वतःची सगळी कामं करायचा. टोप्या विकायचा स्वतः शिवून. मग आपण करायची आपली कामं, त्यात काय. अण्णा, तुमचा हा साधेपणात समोरच्या माणसाला जिंकून घेतो. तुला खरं सांगू अनुपमा, सभ्य माणसाची ताकद कुठली असते? साधेपणा. आपल्याकडे असतं काय दुसरं? अण्णा, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. अगं, थोडं कशाला, पुष्कळ बोल बोल. अण्णा, मी मुंबईला आले ते माझं उरलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी. मग आता काय विचार आहे तुझा? मला असं वाटतं, म्हणजे फक्त वाटतंच, हा, तुमच्या सर्वांची परवानगी असेल तर मी माझं शिक्षण पूर्ण करेन. अरे, नेकी और पूछ. अगं, परवानगी कसली मागतेस? हा, तू तुझं शिक्षण पुन्हा कधीही सुरू करू शकतेस. आणि या बाबतीत कोणतीही मदत लागली तरी मला कळवत जा. हा अण्णा, नमस्कार करते.
आयुष्यमान भाऊ, आयुष्यमान. बोलतो की तुमच्याशी. मामासाहेब ना, मामासाहेब गेले त्यांच्या मतदारसंघात. हा नाही ते काय जनतेची जाम कामं असतात ना त्यांच्याकडे म्हणून. काय साहेब, आता आम्ही तुम्हाला साहेब साहेब म्हणतोय, तुम्ही आमची काही किंमतच करत नाही राव. मी जाऊ, जरा उशीर होतोय. नाही 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 हा बर, आता कसं व्यवहाराचं बोललात, नंतर बोलतो तुमच्याशी. ठेवू फोन? हा ठेवतो. मी निघते, उशीर होतोय. कुठे निघालात? बाबांची तब्येत जरा बरी नाहीये, त्यांना भेटून येते. आजारी बापाला भेटायला एवढं टिपटॉप होऊन जावं लागतं का? हो, नाहीतर लोक म्हणतील ना, एवढ्या मोठ्या घरची सून आहे पण कसं राहायचं ते साधं कळत नाही. टोमणे मारायची गरज नाहीये. हो सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणेच करतो मी. हो, न्यूज प्राईम टाइमलाच लावीन. आमची टीम गेली आहे ना कवर. सर, मी तुम्हाला नंतर फोन करतो. हो, आत्ता ठेवतो प्लीज. तू इथे अशी अचानक का? माझ्या नवऱ्याला भेटण्यासाठी मला दुसऱ्या कोणाची परवानगी घ्यावी लागेल का? नाही, फोन नाही, काही नाही. नाही, म्हटलं अचानक जावं आणि पियूला तिची नवीन आई तरी दाखवावी. अंजली, मला हिच्या समोर तमाशा नकोय. लहान आहे अजून ती. तेवढीही लहान राहिली नाहीये आता ती. सगळं कळतं तिला. तिच्या समोरच तर सगळं चाललंय ना. तू आत्ता इथून जा. हो ना, आत्ता इथून जाते, मग तुझ्या आयुष्यातून जाते. तुला काय रे, दुसरा पर्याय उपलब्ध झालाच आहे ना. माझं काय? तू स्वतः ही परिस्थिती ओढवून घेतलीस. काही लाज वाटते काय बोलताना? फॉरगेट इट. त्या विषयावर बोलायचं नाहीये मला. मी वेगळ्याच कामासाठी आले. घरी आल्यानंतर बोलू आपण. माझ्याकडे तेवढा वेळ नाही. मीही ऑफिसमध्ये दिवसभर मरमर मरते. पियूला सांभाळणं आता मला शक्य नाही. व्हॉट? आर यू मॅड? वेडी होते, आता नाही. आणि तुला झेपत नसेल तर गार्गी आहेस. तेवढीच तिला प्रॅक्टिस होईल तुझी मुलं सांभाळण्याची. अंजली, गुड बाय.